मार्केटमध्ये पैसे जातात. हम्म. सो हे मन कितपत खरी आहे? मग खरं कोण श्रीमंत होतं इथं? सगळे म्हणतात की पैसे हे होत आहेत म्हणून. बरोबर बरोबर, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. झिरो सम गेम आहे. बरोबर आहे. कोणाचे पैसे जात आहेत तर कोणीतरी कमवतं पैसे. बरोबर. मग जे कमवतात त्यांचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, ते जर त्या ऍडव्हान्टेजेसच्या बाजूला आम्ही जर गेलो, म्हणजे मार्केटमध्ये खरोखर 1% लोकच पैसे कमवतात. ते 1% ची काय ऍडव्हान्टेज आहे, वाय दे आर अर्निंग, ते ज्यावेळेला आपल्याला समजून माइंडसेट झालं, स्ट्रॅटर्जी झाले, काय गोष्टी शिकले पाहिजेत त्यासाठी. रॅन्डमली कुणीतरी टिप सांगितलं, रॅन्डमली युट्यूब बघितले, आज हे बाय करायचे, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये सिल्वर खूप वर चालले, आत्ता तुम्ही बाय केले, यू नेव्हर नो तो कधी खाली येईल आणि तुमचा हे होईल. म्हणजे आत्ता इट इज नॉट अ राईट टाइम टू बाय. त्या अशा वेळेला तुम्ही जर अवॉइड करून राईट टाइमची वाट बघितली आणि तुम्ही जर बाय केले तर तुम्ही ऑटोमॅटिकली 1% मध्ये जाताय. तुम्ही रॅन्डमली काही केलं म्हणजे गॅम्बलिंग सारखंच करताय ना, तुम्हाला काही माहीतच नाहीये आणि तुम्ही इन्व्हेस्ट तुमचे पैसे तिथं टाकताय, म्हणजे तुम्ही इनफॅक्ट गॅम्बलिंगच करताय. ते गॅम्बलिंग न करता एक स्ट्रॅटर्जी फॉलो केली, एक आपण सिस्टमॅटिक वे मध्ये गेलो, ह्याला एक आपण एक बिझनेस सारखं ट्रीट केला, त्याचे रूल्स सेट केले, ट्रेडिंग जर्नल्स बनवले, स्ट्रॅटजीज बनवले आणि त्याला व्यवस्थितपणे फॉलो केले, तर 1% मध्ये जायला वेळ नाही लागत.